जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ यांचे निवडक अभंग क्रमांक 56 निरूपण. समर्थ रामदास स्वामी या अभंगात नमूद करतात की संत हे कीर्ती रूपाने कधी राहतात याबाबत त्यांनी वेगवेगळे संदर्भ देऊन समजाविले आहे. मनोगत जाणे सूत्र, जेथ तेथ जगमित्र. न सांगता काम करी, ज्ञानी उदंड विवरी. स्तुती कोणाची न करी, प्राणी मात्र लोभ करी. कदा विश्वास मोडेना, कोणी माणूस तोडिना. जनी बहुतई साहतो, कीर्ती रूपेची राहतो. दास म्हणे नव्हे दुःखी, आपण सुखी लोक सुखी. आपण सुखी लोक सुखी. समर्थ रामदास स्वामी अभंगात सांगतात की ज्या मनुष्य प्राण्याला इतरांचे मनोगत जाणण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे, तो संपूर्ण जगाचा मित्र बनतो. तो आपल्या उद्योगात व ज्ञान उपस्थित दंग राहतो. तो कोणाचीही कसलीही स्तुती करीत नाही, परंतु तो सर्व प्राणीमात्रावर माया करीत असतो. आपल्यावर असलेल्या लोकांचे विश्वासाला तडा जाऊ देत नाही. मनुष्य प्राण्याला कधीच तोडून टाकत नाही. लोकांनी कितीही अपराध केले तरी तो सहन करीत असतो. तरीही मनात दुःखाचा लवलेशही नसतो. तो स्वतः सुखी राहतो आणि इतरांनाही सुखी करतो. अशा प्रकारचे संत हे कीर्ती रूपाने उरतात, असे समर्थ रामदास स्वामी कळकळीने सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.